हॅलो नमस्कार, स्वागत आहे. मी अनिता उमाटे बोलते. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला भरपूर असं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील. रेसिपी पण आहे, मोटिवेशन आहे, मॅरेज लाईफ विषय आहे, शॉर्ट व्हिडिओज असतात, म्हणजे कॉमेडी पण बनवते मी. सोशल मीडियावर आहे, निवांत वेळ आहे, आवड आहे मला व्हिडिओ बनवायची आणि आपले सॉंग्स रील्स बनवायची. तर मी असंच एक रील्स बनवली होती. साडीच्या दुकानात गेले होते, रील्स बनवले होते. मग ते आमच्या नातेवाईकांनी बोलले, बघितले आणि दुसऱ्यांजवळ बोलले, ही म्हणे बाई म्हणजे मी साड्या खरेदी करायला गेले, तिथं पण नाचती म्हणे. का गं बाई टिंगाणे, तुला काय व्हायला लागलं मी नाचले तर? हो, मी जिथं जिथं जाईल, जहाँ जहाँ मैं जाऊंगी वहाँ वहाँ मैं वीडियो बनाऊंगी. तुझसे मतलब क्या? तुला काय करायचं आहे? मा चांभार चौकशा नाही ग टिंगाणी. माझ्याविषयी सांगते होय माझ्या मैत्रिणीला? काय गरज आहे तुझी? माझी मैत्रीण आणि मी जाऊन व्हिडिओ बनवतो म्हणे. हो बनवतो मी व्हिडिओ, त्यात काय एवढं? तू नाही बनवू शकत? तुला येत नाही व्हिडिओ बनवता? तू अशीच आमच्या नावाने जळत राहा, माझ्या नावाची अशीच चर्चा करत राहा. तुला मी बिना पगारी काम दिलं समज, आणि तू माझ्या नावाची अशीच चर्चा करत राहा, माझ्या नावाचा खात राहा. काही नातेवाईक माझ्या उगीच नाव घेतात. अरे मी रील बनवते, मी सोशल मीडियावर आहे, मला निवांत वेळ आहे, मला आवडते. तुम्ही माझी काय चर्चा करता उगीच जळून खाक होता? कारण तुम्हाला काम दुसरं काय नाही, जळण्याशिवाय चाडायला लावण्याशिवाय. तुम्ही चाडायचं काम करता, ती करत नाही ना. तुम्ही लोकांच्या चुगल्या करत बसता, बापा काढत बसता, ह्याला नाव ठेवता, त्याला नाव ठेवता. तुमचे हे काम, आम्हाला हे जमत नाही, तुम्हाला ते जमते, तुम्ही ते करता. आम्ही म्हणतो का बाई तुम्ही किती चाडा सांगता हो, ह्याच्या त्याच्या ह्याला. मला नाही आवडत असं सांगायला. आम्हाला सोशल मीडियावर आहे, आम्हाला आवडते. आपल्याला असं सरकारने एवढा मोठा मोबाईल दिलेला आहे, त्याच्यामध्ये सोशल मीडिया बनवू शकतो, आपण बोलू शकतो, सगळ्यांशी ओळख करू शकतो. खूप मोठं जग आहे, या जगामध्ये आपलं नाव करू शकतो. आपलं नाही शिक्षण नाही, पण आपण मोटिवेशन सांगू शकतो. रोजच्या घडामोडी ज्या स्त्रियांबद्दल असतात, खूप मोठे प्रश्न असतात, त्यांचे सॉल्व करू शकतो आपण. एवढं काम करू शकतो. पण तुम्ही उगीच जळता माझ्यावर. उगी माझ्या मैत्रिणीचं माझं उगीच नाव खराब करता. तुम्हाला कोण अधिकार दिला हो आमच्या नावाची बदनामी करायला? आज तुझं नाव जर घेऊन बोलले ना, सगळ्याला माहीत पडत तू कोण आहे माझ्याविषयी बोलणारी. तू ज्याच्याजवळ बोलले ना त्यांनी म्हणून मला सांगितलं, कोण भाड्या आहे, तू सुद्धा भाड्या म्हणतो. भाडं खाऊ, तुझ्या घरचं खात नाही मी, माझं बनवते व्हिडिओ मी. मोबाईल माझा, मी बनवते. तू कशाला सांगतो रे दुसऱ्याला? साड्याच्या दुकानात गेल्यावर नाचून व्हिडिओ बनवते. हो मी नाचते, काय करायचं तुला? तू पैसे देतो का मला मी नाचल्यावर? आवडते मला नाचायला. तुझ्या दारात येऊन नाही नाचत मी. काय तुझी हालचाली बघ ना कुत्र्या. दुसऱ्याच्या नावाचा कशाला गो खातोच भाड्या. सोशल मीडियावर आहे आम्ही चांगलं बोलतो, आणि तुमच्यासारख्या लोकांना अशा शब्दामध्ये उत्तर द्यावं लागतं आम्हाला. विनाकारण तुम्ही माझ्या नावाची बदनामी करता. कुठल्या पण दुकानात गेल्यावर वस्तू खरेदी केल्या गेलं, हे बाई नाचती म्हणे. कुठं नाचतं? आम्हाला काय नाचता तर येतं का? तेवढंच एन्जॉय करतो आम्ही. काहीतरी वस्तू खरेदी करायला गेल्यावर त्या दुकानाची पण ॲडव्हर्टाईज होती, त्यांना पण बरं वाटतं. एखादी साडी दाखवल्यावर नंतर ॲडव्हर्टाईजसाठी काय फरक पडाले? 4 लोक येतात बघायला दुकानमध्ये. तुमच्यासारखे जळकुटे नसेल तिथं तिथं, आणि तुम्ही असेच जळत राहा. तुमचं जळण्याचं काम आहे, तुम्ही असेच जळत राहा आणि असंच माझ्या नावाचं खात राहा. बरं तर आहे तुम्ही चर्चा करता, म्हणजे माझी प्रगती तर होती ना. कोणीतरी पाहिजे की हो, निंदकाचे घर असावी शेजारी. तुम्हाला निंदा करण्याशी दुसरं काय येतच नाही. कारण स्वतःच्या गिरीबांमध्ये झाकून बघा तुम्ही काय चीज आहे. तुम्ही फक्त दुसऱ्याला नाव ठेवण्याचं काम करता, दुसऱ्याची बदनामीचं काम करता. तुमच्या घरातले लोक तसं, तू काय सांगतो तुझ्या भावजाईला, आणि भावजाई सांगते ती, तुम्ही सांगता दुसऱ्याला, ती बाई सांगते तिसऱ्याला, चौथी सांगते. मग माझ्यापर्यंत बरोबर येते. तुम्ही कुणाजवळ बोलला, कुणाजवळ नाही, सगळं मला कळते. कशाला सांगतो? ही बाई गेली साडीच्या दुकानात, साडी खरेदी करायला, तिथं सुद्धा डान्स केली. हो मी केली, आवडतं मला. तुम्हाला आवडत नाही तुम्ही करू नका. तुम्हाला कोण म्हणते का या हो डान्स करा हो? फक्त तुम्ही लोकांची बदनामी करत बसा.
तुम्हाला कोणी अधिकार दिले माझ्या नावाची बदनामी करायला? कोण दिले तुम्हाला? तर माझा व्हिडिओ पाहता तुम्ही, म्हणजे इंस्टाग्रामचे व्हिडिओ पाहता तुम्ही. मी कुठल्या तरी दुकानामध्ये जाते, कपडे खरेदी करते, मग तिथे एखादा जे कपडे खरेदी करते ते कपड्याचे मी ॲड करते. आवडतं मला ॲड करायला, आणि त्या दुकानदाराला पण आवडतं ॲड करायला, कारण माझ्यासारखे भरपूर जण आहेत जे कपडे खरेदी करतात आणि त्याची ॲड बी करतात. तुम्हाला नाही जमत ते, तुम्हाला कोण विचारते? तुम्ही आपलं कपडे खरेदी करतात आणि घरात येऊन बसता चार भिंतीच्यात. आम्हाला नाही ना बसायचं चार भिंतीच्यात. फेमस व्हायचं आहे आम्हाला ओळखावं. आम्हाला वाटतं आम्हाला खूप जण ओळखावं. आम्हाला नसेल लपून छपून कामं करताय तुमच्यासारखं, है ना? तुम्ही कसं लपून छपून नावं ठेवता. माझे इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघता आणि तुमच्या घरातले भाऊजाला सांगता, बघा ही गेली कपडे खरेदी करा, तिथं डान्स केली. कपडे खरेदी करायला गेली साडी आणि तिथं पण डान्स केला म्हणे आणि हो बाई म्हणे, हो केलं मी डान्स. तुझ्या काय पोटात दुखतं का बाई? तुला कोणी सांगितलंय माझा डान्स बघायला? बघू नको ना माझा डान्स, तुला नाही आवडत तर. हां, नुसती चौकशी करायचं, ह्याने काय केलं, त्याने काय केलं, त्याने काय केलं. ह्याचं ऐकायचं चाड्याला सांगायचं, त्याचं ऐकायचं चाड्याला काय सांगायचं. माझ्या मैत्रिणीविषयी मी बोलते. करतो आम्ही, सोशल मीडियावर आहे, आम्ही काम करतोय, आम्ही बोलतोय. सोशल मीडिया येणं म्हणजे काय नुसतं थोबाड दाखवून जायचं का? काहीतरी बोलायला नको? ज्या दुकानात खरेदी करायला गेलो आपण तिथे दाखवू शकतो वस्तू, काय खरेदी केलो काय नाही. तुम्हाला नाही आवडत तुम्ही करू नका, दाखवू नका, पण तुम्ही फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचे काम करा. टिंगाण्या आहे ना, नाल्या कुत्र्या, हे भाडकाव. माझं व्हिडिओ बघते जाऊन सांगते थोबाड घेऊन तिकडं. हा, तुला येत नाही ना, तू करू नको ना. तू कशी सांगतो रे तुझ्या भाऊजाईला? माझी मैत्रीण मी डान्स केलो, माझी मैत्रीण व्हिडिओ काढलो म्हणून. तुझ्या घरात बघ ना काय चाललंय ते, तुझी लायकी तरी का बघ. आणि ती सांगती कुंडली, तिच्या आईला कुंडलीला, ती सांगती चौथीला. सगळ्या जगाला सांग, मला काय घंटा फरक पडत नाही मला. जा सांग, आवडीनं सांग. उलट तू माझं ना प्रमोशन करते, मला तर वाटते. माझी ॲड तू करती बिना पगारी, बिनधास्त कर, मला काही फरक पडत नाही. समजलं का? आणि तू जर माझा हा व्हिडिओ बघतच ना, लक्षात ठेव, तुझ्याकडं तर स्क्रीन टचचा पण मोबाईल नाही. एवढा मोबाईल घेऊन फिरती तू सगळीकडं. तुला चौथा व्यक्ती येऊन सांगते माझे व्हिडिओ हे झालं तसं झालं, व्हायरल झाली. टिंगाण्यांना काय काम नाही, धंदा नाही. स्वतःच बघा ना, नवरा काय करते, कुठं जाते, कुठं येते, आई काय करते बघा स्वतःची, भाऊजाई बघा काय करते, तुमच्याविषयी काय कोण बोलते ते बघा. हे काय भाड्या, ती सांगते आपल्या भाऊजाईला जाऊन, आणि ती सांगते कुत्री सगळीकडे फिरत, ह्याचं घर त्याचं घर त्याचं घर. काय गरज आहे? तुम्हाला जर ते सांगण्यात आनंद होत असेल, तुमचा पण आनंद होतो त्यात, माझा पण आनंद. उलट बरं आहे की माझी चर्चा होती, मला नाही काय फरक पडत. खरं धन्यवाद तुम्हाला, खूप खूप तुमचे खूप उपकार आहे. तुम्ही माझ्या नावाची चर्चा करता तर खरंच तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे. अशीच माझ्या नावाची चर्चा करा. मुलचंद साडीच्या दुकानात मी गेले, तिथं साडीची ॲड केली, ती तुमच्या पोटात दुखलं. चला मग बाय. अशीच माझं नाव काढत जावा, माझ्या नावाचा खात जावा, माझ्यावर असं जळत राहा.